ये जिंदगी का रंगमंच है मेरे दोस्त, यहाँ सबको नाटक करना पड़ता है। ये जिंदगी का रंगमंच है मेरे दोस्त, यहाँ सबको नाटक करना पड़ता है। वैज्ञानिक ढूंढ रहे मंगल में जीवन है या नहीं, और हम लोग ढूंढ रहे हमारे जीवन में मंगल है या नहीं, हमारे जीवन में मंगल है या नाही। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो। आज खूप दिवसातून लेक्चर घेत आहे। ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ उतार असतात, तसे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, माझ्या आयुष्यात तसेच आले। पण प्रत्येक गोष्ट पडद्याच्या समोर आणणं थोडंसं कठीण वाटतंय, त्यामुळे एन्जॉय करा, खुश राहा। परत आपले लेक्चर्स रेग्युलर चालू होतील, चालू घडामोडीचे असतील, जीके चे असतील, गणित बुद्धिमत्ताचे असतील, सर्व रेग्युलर सुरू होतील। चालेल, आज तुमच्यासाठी ही एक नवीन सिरीज सुरू केली, ट्रिकी 100 जी आपण पूर्वी केली होती, आता ही सुद्धा भरपूर जणांनी काय बाजार मांडून ठेवला, काय म्हणतात, हा मी एसएससी जीडीची बुक आणली, मी रेल्वेची बुक आणली, हे आणले ते आणले, काहीच नाही। ही सिरीज आहे, इथं सरळ सरळ लिहिले एसएससी जीडी, एसएससी सीजीएल, आरआरबी, एनटीपीसी, सरळ सेवा, इतर स्पर्धा परीक्षा, दोन्ही टाईपचे प्रश्न असतील, हिंदी आणि मराठी मधले प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील। ही ट्रिक टोटल मी 100 व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, बरोबर आहे। आजचा पहिला व्हिडिओ आहे, रोजच्या रोज तुम्हाला देईल। जे एसएससी जीडी चे करतायत, जे रेल्वेची करत असतील, त्यांच्यासाठी ही सिरीज खूप जबरदस्त असणार आहे। चालेल, जास्त वेळ न करता करूया लेक्चरला सुरुवात। आणि लक्षात, सर्वात महत्वाचं, हे ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर विश्वास अकॅडमी ऍप तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे, किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता। हा आपला नंबर आहे 7738777366। आलं लक्षात? पुढे जाऊया। पुढचा महत्वाचा, ऍप्लिकेशन मध्ये एवढे सारे फंक्शन्स दिलेले आहेत, आणि जे पोलीस भरती करत आहेत त्यानंतर बॅचेस सुद्धा सुरू आहेत। आलं लक्षात? बघा, बॅच ज्याला करायची असेल त्यांच्यासाठी आहे। जर तुम्हाला अंकगणिताची बॅच करायची असेल, लाईव्ह संपलेली आहे, तेच व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये भेटतील, तुम्ही जॉईन करू शकताय। तुमच्या जी काही तुमची एक्झाम आहे त्यामध्ये अडचण येऊ नये किंवा दिवस फुकट जाऊ नये म्हणून तुम्ही रेकॉर्डेड बघा। जेव्हा लाईव्ह बॅच होईल तेव्हा मी तुम्हाला ऍड करील त्यामध्ये। आलं लक्षात? तिची फीज आहे 799। त्यानंतर बघा, आपली मराठी व्याकरणाची बॅच आता लाईव्ह सुरू आहे, यामध्ये संधी टॉपिक सुरू आहे। आलं लक्षात? हिची फीस पण 799 आहे। आणि लवकरच बुद्धिमत्तेची बॅच सुद्धा येते। आलं लक्षात? याला कदाचित 4-5 दिवसामध्ये बुद्धिमत्तेची सुद्धा बॅच मी सुरू करणार आहे। ठीक आहे, त्यानंतर पोलीस भरती जे करतायत बघा, पोलीस भरतीसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज खूप गरजेची आहे। त्यासाठी मी 100 रुपयामध्ये 100 पेपर 100 दिवसाच्या व्हॅलिडिटी सह घेऊन आलेलो आहे। तर ही योद्धा टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकताय। लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 ह्या तिन्ही लेवल मध्ये 100 पेपर मी टाकणार आहे। चालेल, जास्त वेळ न घेता करूया प्रश्नाला सुरुवात। हे प्रश्न भरपूर जणांना जमत नाहीयेत, आणि ह्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असतील। आता बघा, एक पॉइंट इथं लक्षात ठेवा, जर एखादी वस्तू आपल्याला दिली असेल, काय दिली असेल, वस्तू, बरोबर आहे, किंवा एखादी वस्तू आपल्याला विकत घ्यायची आहे, बरोबर, हिचा भाव जर वाढला, बरोबर आहे, एकतर हिचा भाव वाढणार आहे किंवा भाव कमी होणार आहे। आलं लक्षात? मग बघा, एखादी वस्तू मला खरेदी करायची आहे, त्या वस्तूचा जर भाव वाढला असेल तर मी वस्तू कशी खरेदी करेल, कमी वस्तू खरेदी करेल। आणि जर वस्तूचा भाव जर कमी झाला तर मी वस्तू कशी आणेल, जास्त आणणार आहे। वस्तू कशी आणणार आहे, जास्त आणणार आहे। आलं लक्षात? बघा, काय पॉइंट सांगितलं तुम्हाला। आता बघा, आपण पण समजा आपण आता गाडी चालवतो, गाडीचा पेट्रोल जर एखाद्या दिवस कमी होत असेल, बरोबर, या दिवशीमध्ये कमी होणार आहे, आपण जाऊन टाकी फुल करून येतो। म्हणजे जर वस्तूचा भाव जर कमी झाला तर आपण वस्तू जास्त खरेदी करतो, आणि एखाद्या वस्तूचा भाव जर वाढला तर आपण वस्तू कमी खरेदी करतो। हे 2 पॉइंट लक्षात आले। आता हे प्रश्न खूपदा विचारलेले आहेत, कोणतीही एक्झाम काढा। आलं लक्षात? तुम्ही पोलीस भरती काढलं तरी आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, की आता हे सर्व जे प्रश्न आहेत, ठीक आहे, तुम्हाला इथं प्रश्न दिसत असतील, काय आहेत बघा, हिंदी मधले वरती आहेत, मराठी मध्ये खाली आहेत। चीनी के मूल्य में 20% की कमी आ जाने पर एक व्यक्ति ने 720 रुपए में 3 केजी चीनी अधिक खरीद पाता है, तो इसका वर्तमान या प्रारंभी भाव क्या होगा, बरोबर आहे। बघा, मराठीमध्ये लक्षात घ्या, साखरेची किंमत 20% घट झाली म्हणजे कमी झाली। एका व्यक्तीने 720 रुपयात 3 किलो जास्त साखर खरेदी, भाव कमी झाला, जास्त खरेदी केलं, तर त्या साखरेची सध्याची आणि सुरुवातीची किंमत काय असणार आहे। आलं लक्षात? ट्रिक काय आहे, एका किलोचा टक्के भाव किती, काय एका किलो मध्ये किती % आपल्याला भेटणार आहे। ट्रिक काय लक्षात ठेवायची, एका किलो मध्ये, बरोबर आहे, एका किलोचं %। ट्रिक एवढीच लक्षात ठेवायची आहे, काय, 1 किलोचं %, 1 किलोचं %। आलं लक्षात? ठीक आहे, बघा, आता हा प्रश्न आपण सोडवूया। आलं लक्षात? एकदम शांतपणे, जबरदस्त प्रश्न आहेत। आता प्रत्येक 2 प्रश्न कमी येण्याचे
आणि एक प्रश्न जास्त वाला घेतलेला आहे. ठीक आहे, फक्त लक्ष द्या. बघा मी काय सांगितलं आता बघ, त्यांनी इथे दिलेलं आहे साखरेच्या भावामध्ये 20% घट झालेली आहे, त्यामुळं 720 रुपयात 3 किलो जास्त साखर खरेदी केली. आपल्याला ट्रिक काय सांगते, एका किलो मध्ये किती पर्सेंट आलं लक्षात. मग मला सांगा तो 720 रुपयामध्ये किती केजी आणतोय, 3 केजी साखर आणतोय. यस या नो. मग मला सांगा 1 केजी मध्ये किती येणार आहे. बघा हे 720 रुपये, 720 छेदामध्ये काय होईल, 3 होईल. 3 ने भाग दिलं, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, एक राहिला आणि 3 चौक 12, 240 रुपये. काय भाव भेटणार आहे, 240 रुपये. आता बघा काय घट झाली, 720 रुपयात 3 किलो साखर जास्त आणली, बरोबर आहे. मग एका किलोचा भाव काय असणार आहे, 240 रुपये. एका किलोचा भाव काय असणार आहे, 240 रुपये. आता त्यांनी सांगितलं 20% घट झालेली आहे. 20% घट झाली, प्रत्येक गोष्ट काय असते, 100% असते. मग 100% मध्ये 20% कमी झालं, राहिले किती, 80%, बरोबर, 80%. मग मला सांगा, मग बघा इथे दिलेले आपल्याला 240, या 240 चे 80% काढून घ्या. 80% काढला. आता बघा 80% काढताना इथं लगेच 100 खाली ठेवू नका. पर्सेंट 2 शून्य खाऊन गेलं. का खाऊन गेलं, बघा हे 240 गुणिले काय करतो 80, टक्के उडालं, छेदामध्ये काय येते, 100 येते. म्हणजे हा टक्केचा सिम्बॉल असेल तो काय करतो, 2 शून्य खाऊन टाकतो. म्हणून आपण हे एवढं न लिहिता या पद्धतीने लिहितो. मग बघा 8 चौक 32, 8 चौक 32, हातचा आले 3, 8 दोन्ही 16, 17 18 19, किती आलं, 192. 192, हा 80%. आलं लक्षात, 80. आपण काय केलं, 20% घट झाली मुळे, हो 2 मिनिट 20% काढायला लागतील. आपल्याला काय करावं लागेल, 20%. हे 80% काढलं तर काय होईल, सुरुवातीचा आपल्याला काय काढायचे, वर्तमान भाव काढायचा आहे ना. मग या 240 चे काय करा, 20% काढून घ्या. काय करा, 20%. 2 शून्य खाऊन गेलं, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 2 एके 2, 2 दोन्ही 4, 48 रुपये भाव येणार आहे. हा कधीचा भाव येणार आहे, हा 48 रुपये जो भाव आहे, 48 रुपये भाव आहे तो सध्याचा भाव, म्हणजे वर्तमान भाव आपल्याला भेटणार आहे. म्हणजे सध्याची किंमत तिची किती आहे, 48 रुपये असणारे वर्तमान भाव. 48 रुपये. आपल्याला सुरुवातीचा जर भाव काढायचा असेल, सुरुवातीचा भाव जर आपल्याला काढायचा असेल तर काय करायचं, बघा 20% घट झाली, प्रत्येक गोष्ट 100% असते. मग 20% कमी झाली, किती होईल, 80%. किती होईल, 80%. हे 80% ची किंमत किती दिली रे बाळा, 48 रुपये दिली. आपल्याला काय पाहिजे, 100% किंमत पाहिजे. मग 100% बरोबर किती, असं काढा. हा 0 कट झाला, 2 चौक 8, 2 पंचे 10, 4 ने भाग द्या, 4 एके 4, 4 दोन्ही 8, किती, या 4 ला कितीने गुणल्या 48 येईल, 12 ने. तसंच ह्या 5 ला 12 ने गुणा, 12 पंचे 60, म्हणजे तिचा सुरुवातीची किंमत किती होती, 60 रुपये होती. आता बघा घट झाल्याने बरोबर आहे, सुरुवातीची किंमत किती राहणार आहे तिची, एका किलोची 60 रुपये. आलं लक्षात. आपल्याला विचारलं वर्तमान, सुरुवातीचा भाव किती आहे सध्याचा, बरोबर आहे. मग वाढ झाली, 3 किलो साखर त्यांनी जास्त आणली, तर त्याला काय विचारलं, साखरेची सध्याची किंमत व सुरुवातीची किंमत. सध्याची किंमत किती, 48 रुपये, आणि सुरुवातीची किंमत किती होती, 60 रुपये एका किलोचा भाव होता. आलं लक्षात. थोडं डोक्यावरून गेलं असेल, पण हे प्रश्न खूपदा विचारलेले आहेत. आलं लक्षात. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. सेम प्रश्न आहे. काय म्हणतो बघा, थोडं आता इथं लक्षात येईल. काय म्हणतो बघा, साखरेची किंमत 20% ने घट झाली, परत घट झालेला घेतलेला आहे. एखादी व्यक्ती 385 रुपयामध्ये 3.5 किलो साखर जास्त आणते, बरोबर. जर घट झाली तर साखर जास्तच आणणार आहे. मग बघा आता काय करावं लागेल, एका किलोचं. मग मला सांगा 385 रुपयामध्ये तो किती आणतोय, 3.5 केजी. आलं लक्षात. मग आपल्याला 1 केजीची किंमत पाहिजे, 1 केजीची किंमत पाहिजे. मग मला सांगा 385 छेदामध्ये काय येणार, 3.5. मी हा पॉईंट उडवला, वरती 0 वाढेल, मग हे झालं 35. आता याला भाग द्या. बघा 35 एके 35, 3 राहिलं, 35 एके 35, 110 रुपये. किती झालं, 110 रुपये. किती झाले रे बाळा, 110 रुपये झालेला आहेत. मग बघा 110 रुपये झाले. आता बघा 110 रुपये 20% कमी झाली. मग 110 चे मला काय काढावं लागेल, 20%. टक्के 2 शून्य खाऊन गेला, 11 एके 11, 11 दोन्ही 22. मग मला सांगा
तिचं सुरुवातीची जी किंमत आहे वर्तमान ती किती असणार आहे? 22 रुपये असणार आहे. किती असणार आहे? 22 रुपये. ट्रिक कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. काही सेकंदात उत्तर काढता येते की नाही? आलं लक्षात? आणि हे प्रश्न आहेत की नाही? जे एसएससी रेल्वे एक्झाम देत असतील, अदर कोणती एक्झाम देत असतील, त्याला तुम्हाला हे प्रश्न 100% येणार आहेत. आणि हे सर्व प्रश्न एक्झामला आलेले आहेत ऍज इट इज, जसेच्या तसे. आलं लक्षात? आता बघा, मग आपल्याला समजा सुरुवातीचं काढायचं असल्यावर मी काय सांगितलं? 20% घट झाली. मग मला सांगा 80% 80% ची किंमत किती दिली? 22 रुपये दिली. आपल्याला काय पाहिजे? 100% ची किंमत पाहिजे. मग 100% बरोबर किती असणार आहे? मग घ्या 00 कट झाला. बेचोक 8, बेपंचे 10. आता बघा पॉइंट मध्ये जाईल तर जाईल. काय करा? बे के बे, बे दुनी 4, बे एके बे, बे एके बे, बरोबर आहे 11. आता बघा हे 2 आहे, दोन्ही याला भाग द्या, किंवा सरळ सरळ 22 ने जर 4 ने भाग दिला तर बघा 22 ने जर 4 ला भाग दिला तर 4 पंचे 20 पॉइंट दिला, परत 4 पंचे 20 म्हणजे 5.5. मग याचे 5.5 करा, 5.5 करा. 5 25 7 आले 2 5 5 25 26 27 म्हणजे किती आलं? 27.5. म्हणजे सुरुवातीचा भाव किती होता? 27.5 27.5 रुपये होता. आता ठीक आहे बघा, अजून एक पॉईंट इथून जर तुम्हाला लक्षात येत नसेल हे कसं कम्पेअर करायचं, ठीक आहे. आता हे पण प्रश्न जर तुम्हाला कुठे गेला रे मग, हे जर तुम्हाला इथं असं कम्पेअर करता येत नसेल, बरोबर आहे, इथपर्यंत समजलं आणि सुरुवातीचं काढायचं असेल तर काय करायचं बघा. अजून थोडं शॉर्टकट सांगतो, कारण तुम्ही टॅलेंटेड आहेत, बरोबर आहे. हे लवकर कम्पेअर करता येत नाही. काय पट ना काय पट, बरोबर आहे. तुला पट काय समजत नाही दुसरं, बरोबर. सुपीक डोक्यात नापीक विचार येतात तुझे. तर बघ, हे येत नसेल तर लक्षात घे. 48 रुपये तुला वर्तमान भाव म्हणजे सध्याची किंमत तुला भेटली. तुला सुरुवातीची काढायचे. काय करायचं बघा, किती रुपये आले? 48 रुपये गुणिले वरती काय ठेवायचं? 100 ठेवायचं. विश्वास सर? एक नंबर. वरती काय 48, जो काही भाव येईल त्याला गुणिले वरती काय ठेवायचं? 100. आणि छेदामध्ये काय जर घट होत असेल तर 100 मधून कमी करा. छेदामध्ये काय आले? 80 आले. 00 कट झाले. 8 48 साई 60. किती आले? 60 रुपये आलेले आहेत. आले का 60 रुपये? ओके, सोपं वाटते. आता दुसरं बघ, हे पण बघ, बरोबर आहे. हा, इथं आला भाव किती? 22 रुपये. किती आला? 22 रुपये. गुणिले वरती काय ठेवायचं? 100. मन विश्वास सर? एक नंबर. छेदामध्ये 20% घट झाली, मग किती येईल? 80. 00 कट झाला. बे के बे, बेचोक 8. हे किती आलं? 110. छेदामध्ये 4. परत भाग दे. बे दुनी 4, बेपंचे 10, बेपंचे 10. किती आलं? 55. छेदामध्ये 2. भाग दे. बे दुनी 4, बेसाती 14 आणि बेपंचे 10. आलं का? 27.5. यस या नो? हे समजत नसेल तर हे कर. आलं लक्षात? सुरुवातीचा भाव काढायचा, वरती 100 ठेवायचं, खाली 80 का आले? कारण घट झालेली आहे. ठीक आहे. आता आपण कमीचे बघितले, एक जास्तचा बघू. बघा, वृद्धी होती है मेरे दोस्त, वाढ होती है. आलं लक्षात? वृद्धी होती है, वाढ होती है. बघू कैसे होती है, बरोबर आहे. ऊस चीनी का, बरोबर आहे. साखरेची आवड, बरोबर आहे. गोड माणसाला चांगला असावं. चला असं बघा, 240 रुपयामध्ये काय म्हणतो? 240 रुपयामध्ये 3 किलो साखर घेतो रे. बघा किती? 3 किलो साखर. मला सांग, 1 किलोचा भाव तुला काढायचा आहे. मग 240 भागिले काय करशील? 3 8 24. किती आलं? 80 रुपये. 80 रुपये आलेले आहेत. मग 20% वृद्धी झाली. मला सांगा आता बघा, 20% काय झालेली आहे? वृद्धी झालेली आहे. 20% काय झाली? वृद्धी झालेली. आपल्याला वृद्धी वाढ हो त्याच्याशी काही गरज नाही. जी किंमत येईल त्याचं सरळ तेवढं पर्सेंट करा. किती आलं? 20%. 20% टक्के 2 शून्य खाऊन गेला. 8 1 8 8 2 16. म्हणजे सुरुवातीचा जो भाव आहे तो किती आहे? 16 रुपये आहे. सुरुवातीचा भाव आहे तो किती आहे? 16 रुपये आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? सॉरी, साखरेची सुरुवातीची किंमत काढायची. बघा, सुरुवातीची किंमत. आता बघा, जर ती वाढ झाली तर आपण साखर कशी आणू? जास्त खरेदी करू. साखर कशी आणू? जास्त खरेदी करू. आपल्याला प्रारंभीचा आणि सुरुवातीचा लक्षात. मग बघा, हा आलेला आहे. आपल्याला सुरुवातीचा भाव काढायचा आहे. मग तुम्हाला काय सांगितलं? इथे जी किंमत येईल ती जशीच्या तशी घ्या. वरती काय ठेवा? 100 ठेवा. खाली काय ठेवा? 120. का? कारण 120% वाढ झाली. 00 कट झालं. बे 8 16, बेसक 12, परत बेत्रिक 6, बेचोक 8,
4 दाही 40, 40 छेदामध्ये 3 भाग दिलं, 3 एके 3, 3 त्रिक 9, मग 13.1/3% किंवा 13.1/3 रुपये आपल्याला किती रुपये असेल, तर काय असेल भाव 13.1/3 रुपये किंवा 1/3 रुपये किंवा यालाच काय करू शकता 13.3%. आलं लक्षात 13.3 आलं लक्षात, हे त्याचं उत्तर असू शकतोय. ठीक आहे, तर हे होते आजची ट्रिक. बरोबर आहे, साखरेचा भाव वाढला किंवा कमी झाला. बरोबर आहे, साखरेच्या भावामध्ये वाढ होते किंवा घट होते, हे दोन्ही टाईपचे प्रश्न आपण इथं कव्हर केलेले आहेत. पर्सेंटेज मध्ये हा पॉइंट येतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आलं लक्षात, आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, आणि खरंच वाटत असेल की खरंच नवीन सिरीज आहे, ही सिरीज जशीच्या तशी चालू व्हावी. आज पहिलं लेक्चर आहे, 100च्या 100 ट्रिकचे व्हिडिओ तुम्हाला यावेत अशी जर वाटत असेल तर शेअर करणं तो बनता आहे, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काही डाऊट असतील या टाईपवर, या पॉइंटवर, तुम्हाला या टाईपचे प्रश्न सोडवता येत नसेल तर मला तुम्ही कमेंट मध्ये टाकत राहू नका येड्यासारखे. आलं लक्षात, याच्यावर प्रश्न पाठवत राहा. 7738777366. आलं लक्षात, हा ते काय, आणि प्रिंटेड प्रश्न पाठवा, मनाने काही तयार करू नका. आलं लक्षात, हा एवढं तरी डोकं ठेवा. ठीक आहे, याच्यावर पाठवा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन करा. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला सर्व टेलिग्राम लिंक आहे व फेसबुक, इंस्टाग्राम, ऑल सोशल मीडिया सर्व दिलेलं आहे. चालेल, आज थांबूया, भेटू लवकरच आपल्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, धन्यवाद.